वेलकम. माझ्या या क्रिएटिव्ह युनिवर्स कनेक्शन या जगात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पैशांबद्दल जाणून घेतले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भय याविषयी जाणून घेणार आहोत. भय म्हटले तर आधीच आपल्याला भीती वाटू लागते. पण भयाला भिण्याचे काही कारण नाही. त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. चला तर मग जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावे लागेल. भय हा शब्द माणसाच्या मनाला थरथरवतो. भीती अनेक प्रकारची असते. कधी भविष्याची, कधी अपयशाची, कधी लोकांच्या मतांची, कधी एकटेपणाची, कधी आपल्या नातलगांची, कधी कुटुंबाची, कधी मातापितांची, कधी आपल्या मुलांची, कधी बायकोची आणि कधी स्वतःच्याच विश्वासाची कमी पडते आणि आपल्याला स्वतःचीच भीती वाटू लागते. कधी चिंता, कधी संभ्रम, कधी नात्यांचा भार, कधी आर्थिक अनिश्चितता, तर कधी स्वतःलाच न समजणारी बेचैनी. हे सगळं तुमच्या मनाला थकवत जातं. असं वाटत होतं की जीवन पुढे चालतंय, पण कुठेतरी तुम्हीच थांबले आहात. त्यात मनात हजारो विचार आणि त्या विचारांनी तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला आणि तुमच्या विचारांना अधिक वादळासारखी गती दिली आहे. बराच काळ तुम्ही एका अदृश्य मानसिक वादळात अडकून पडले आहात असे सतत वाटत असते. पण एक लक्षात ठेवा, भीती तुमचा शत्रू नाही, ती तुमची मैत्रीण आहे. भीती म्हणजे तुमच्या मनात असलेला काळोख आहे. जेव्हा तुम्ही तो काळोख दूर कराल तेव्हा तुम्हाला प्रकाश दिसेल. जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल, मी हे कसे करणार, तेव्हा विश्व तुमच्यासाठी उत्तर निर्माण करतं. तू चाल, मी मार्ग तयार करतो. भीतीवर मात करण्याचा पहिला टप्पा, तिच्याकडे पळून जाऊ नका. तिला स्वीकारा, तिला बघा आणि मग तिला विचारून टाका, तू मला रोखणार आहेस का? डोळे मिटा आणि विचार करा. ते तारे लाखो प्रकाशात दूर आहेत असूनही आपल्याला चमकवून दाखवू शकतात. तेव्हा तुमचा आतला प्रकाश आज का मंद पडावा? विश्व तुमच्या बाजूने आहे. ऊर्जा तुमच्या बाजूने आहे. संधी तुमच्या बाजूने आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका आणि मनात म्हणा, मी भीतीवर नाही, विश्वासावर विश्वास ठेवतो. त्या क्षणी भीती कमी होत जाते, मन हलके होते आणि हे विश्व तुमचं मार्गदर्शन सुरू करत जातं. लक्षात ठेवा, भय हा शेवट नसतो, तो विश्वाचा एक संकेत असतो. आता तुम्ही बदलणार आहात आणि तुमचं भविष्य ताऱ्यांइतकं तेजस्वी होणार आहे. या अनंत ब्रह्मांडात तुम्ही एक छोटासा बिंदू नाही, तुम्ही एक मोठा भाग आहात. मग भीती कसली? भीती फक्त एक लहानशी सावली आहे. ती मनाने निर्माण केली आहे. जसं रात्री अंधार मोठा वाटतो, पण सकाळी त्याला अस्तित्वच राहत नाही, तसंच भयाचंही आहे. एकदा तुमचा आतला प्रकाश जागा झाला की भय वितळून जाते. ब्रह्मांड प्रत्येक क्षणी तुम्हाला सांगत असते, तू एकटा नाहीस. तुझे संघर्ष, तुझे प्रश्न, तुझे अश्रू सगळं मी ऐकतोय. तू फक्त चालत राहा. मी दर पावलात तुझ्या मागे इथे उभा आहे. भीती कधीच तुम्हाला थांबवत नाही. थांबवते ती तुमच्या मनातली समज. कारण भीती म्हणजे सत्य नाही, ती एक कल्पना आहे, फक्त तुमच्या मनातली. म्हणून भीती कमी होत गेली की मन हलके होते आणि युनिवर्स तुम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात करते. लक्षात ठेवा, भय हा शेवट नसतो, ती युनिवर्सचा संकेत असते. तुम्ही वाढणार आहात हे सांगण्याचे, ताऱ्यांइतकं तुमचं तेज तेजस्वी होण्याचे. तुम्ही ताऱ्यांचं आपलं अस्तित्व पाहिलं असेल, त्याचप्रमाणे तुमचं अस्तित्व देखील आहे. विश्व तुमच्या आत आहे आणि तुम्ही तुमच्या भीतीपेक्षा खूप मोठे आहात. हे कायम लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू युनिवर्स, थँक्यू ब्रह्मांड.